बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी खिरापत आणि पंचखाद्य। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण करणार आहोत गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी दोन पदार्थ खिरापत आणि पंचखाद्य। करायला अतिशय सोपे आहेत, झटपट होणारे आहेत, बरेच दिवस टिकतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण खिरापत करतोय, त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलाय। त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले खिसलेलं। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर। आता काही वेळेला आपण जेव्हा हे खोबरं खिसतो तेव्हा ते दमट किंवा चांबट असतं, त्यामुळे असं थोडंसं गरम केलं म्हणजे ते कुरकुरीत होतं। खिरापतीमध्ये खोबरं न भाजता सुद्धा वापरतात, पण आपण हे थोडंसं भाजून घेतोय। हे बघा, असं भाजून घ्यायचं, ते जास्त रंग बदलायचा नाही आहे। आता हे थंड करून घेऊया आणि या खोबऱ्यामध्ये आता साखर घालतोय। साधारण पाव वाटी म्हणजे 3 टीस्पून इथं मी साखर घेते। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। खिरापतीमध्ये फक्त साखर खोबरंच असतं, पण चवीसाठी मी वेलदोड्याची पूड पण घालते। मिक्स करूया। आपली खिरापत आता तयार आहे की नाही करायला अगदी सोपी ही खिरापत झालेली आहे। आता आपण करतोय पंचखाद्य। त्यासाठी साधारणपणे ख अक्षरापासून सुरुवात होणारे 5 पदार्थ वापरले जातात। चला तर मग करूया पंचखाद्य। पंचखाद्य करण्यासाठी मी एक पॅन तापत ठेवलाय। त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलंय, ते घालतोय। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तो लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारण गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे। खूप जास्त भाजला तर कडवट लागतो। काढून घेतोय। आता त्याच पॅनमध्ये 3 चमचे म्हणजे पाव वाटी आपण खसखस घालतोय। ती पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। हलकासा त्याचा रंग बदलला की ती पण आपण काढून घेतोय। आता इथं मी 6 खारका घेतलेले आहेत, बिया काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे। आता हे खारकांचे तुकडे पण आपण भाजून घेतोय। साधारण 1 ते 2 मिनिटं आपण याला परतून घेऊया, भाजून घेऊया, म्हणजे त्या चांगल्या अशा कुडकुडीत होतील, कडक होतील। ह्या आता आपण गार करून घेतोय। हे गार झालेले खारकांचे तुकडे एका मिक्सरच्या जारमध्ये घालूया। त्यात आता मी 3 चमचे म्हणजे पाव वाटी खडीसाखर घालते। खडीसाखर तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेतोय। त्यामध्येच आता आपल्याला गार झालेलं खोबरं आणि खसखस पण घालून घ्यायचे। ती पण आपल्याला जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचे। ख अक्षरापासून सुरू होणारं खारीक, खसखस, खडीसाखर आणि खोबरं पण घातले। यामध्ये आता आपण बेदाणे घालतोय, म्हणजेच खिसमिस किंवा किसमिस 3 चमचे घालते मी पाव वाटी। यातलं सगळं साहित्य तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मिक्स करूया आणि आपलं पंचखाद्य आता तयार आहे, खिरापत आणि पंचखाद्य। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।